नमस्कार, मी महेश रेड्डी, मुख्य संपादक टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी. मागील काही महिन्यांच्या काळात आपण सातत्यानं पाहतोय की पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढी संदर्भात पेट्रोल पंपावर गेलं की सर्वसामान्यांच्या मनात राग, चीड, संताप पाहायला आपल्याला मिळत आहे. बरेच जण मोदीजींच्या पोस्टर समोर साष्टांग दंडवत घालताना देखील आपण पाहिलेलं आहे. बऱ्याच जणांनी इंधनाची सेंचुरी पार केल्यानंतर निषेध देखील नोंदवला होता. बहुत हुई पेट्रोल डिझेल की मार, अब की बार मोदी सरकार असं म्हणत 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. पेट्रोल डीजल के दाम हर बार बढ़ते गए तो स्कूटर खड़ा कर दिया, बस से चलने लगे. महंगाई को लगातार बढ़ाने वालों जनता माफ नहीं करेगी. चलो हालात बदले, देश की सरकार बदले, भाजपा को वोट दे, अब की बार मोदी सरकार. पेट्रोल डिझेल दरवाढ संदर्भात नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे नेते हे काँग्रेसकडे बोट दाखवताना आपल्याला दिसतात. मुळात इंटरनॅशनल बॅरेलची किंमत वाढणं म्हणजे नेमकं काय? पेट्रोल डिझेल दरवाढीमध्ये नेमकी भूमिका कुणाची महत्वाची? दरवाढ मागे नेमकी कोणती कारणे आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या बिटवीन द लाईन्स मध्ये. इंटरनॅशनल बॅरेलची किंमत वाढणं म्हणजे नेमकं काय? कच्च्या तेलाच्या एक बॅरेल मध्ये साधारणपणे 159 लिटर एवढं कच्चे तेल असतं. अशा 159 लिटरच्या कच्च्या तेलाच्या एका बॅरेलची किंमत आज $73 म्हणजेच $5,300 आसपास आहे. 2008 मध्ये हीच किंमत $148 पर्यंत पोहोचली होती. असं काय झालं की कच्च्या तेलाच्या किमती $148 वरून $73 पर्यंत खाली आल्या? कोणत्याही वस्तूची किंमत ही मागणी व पुरवठा या दोन घटकांवरती साधारणपणे अवलंबून असते. मागणी कमी असेल आणि पुरवठा जास्त असेल तर ही किंमत कमी होते, आणि मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल तर किंमत ही वाढते. USA, रशिया आणि सौदी अरेबिया हे जगातील सर्वाधिक तेल उत्पादक देश आहेत. जास्तीत जास्त उत्पादन करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, आणि जगातील तेल आयात करणारे देश हा विचार करतात की आपल्याला कोणत्या देशाकडून स्वस्तात तेल मिळेल. यामुळे तेल उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल व सर्वांचा नफा कमी होईल. या स्पर्धेला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी उत्पादक देशांनी एक करार केला, ते म्हणजे ओपेक, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ही प्रमुख तेल उत्पादक 30 देशांची संघटना स्थापन करण्यात आली, पण USA व रशिया हे दोन देश या संघटनेचे सदस्य नाहीत. डिसेंबर 2016 मध्ये ओपेकने नॉन ओपेक देशांसोबत करार केला. यामध्ये ओपेकचे 30 सदस्य व इतर 10 देशांनी मिळून केलेल्या कराराला ओपेक प्लस असं म्हणतात. यामध्ये रशियाचा समावेश होता पण USAचा नव्हता. ओपेक प्लसने निर्णय घेतला की सर्व उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन कमी करावे जेणेकरून सर्वांना नफा कमवता येईल. पण USAला टक्कर देण्यासाठी रशियानं ओपेक प्लसचा करार मोडला व मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन वाढवले. त्यामुळे पुरवठा जास्त झाल्याने तेलाच्या किमती कमी झाल्या व प्रति बॅरल $65 पर्यंत खाली आल्या. आपण पेट्रोल पंपावर ज्या किमतीला पेट्रोल विकत घेतो त्याच्या 48% पेट्रोल किंवा डिझेलची मूळ किंमत असते. म्हणजेच ₹100 प्रति लिटर पेट्रोल किंवा डिझेल आपण खरेदी केलं तर त्याची मूळ किंमत म्हणजे बेस प्राइस ₹48 असते. आता 48% बेस प्राइस ही कच्च्या तेलाची किंमत आणि त्याचे शुद्धीकरण मिळून बेस प्राइस बनते. बेस प्राइस वर नंतर 35% एक्साइज ड्युटी, 15% सेल टॅक्स आणि 2% कस्टम ड्युटी हे कर केंद्र सरकारकडून लावले जातात. त्यानंतर राज्य सरकारतर्फे वॅट लावला जातो. तसेच डीलरचे प्रति लिटर कमिशन ₹3.5 व ₹2.5 प्रति लिटर ट्रान्सपोर्ट चार्ज आकारला जातो. पेट्रोल व डिझेलच्या किमती निश्चित करण्यासाठी भारत सरकारकडून डायनामिक प्राइसिंग सिस्टीमचा वापर केला जातो. जागतिक बाजारात जशा कच्च्या तेलाच्या किमती कमी जास्त होतात तशा भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती सुद्धा कमी जास्त होतात. म्हणजेच आपण म्हणू शकतो की या किमती सरकारद्वारे ठरवल्या जात नाहीत, या किमती जागतिक मार्केटनुसार ठरल्या जातात. पण पूर्वी ही पद्धत वापरली जात नव्हती, म्हणजे भारतामध्ये इंधनाच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण होते. पण यामुळे भारत सरकारला मोठ्या प्रमाणात टॅक्स ठरवण्यावरून व किमतीवरून सरकारवर दबाव यायचा. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या सरकारने 2010 साली पेट्रोलच्या किमतीवर नियंत्रण उठवले व 2014 ला मोदी सरकारने डिझेलच्या किमतीवरील नियंत्रण उठवले.
सुरुवातीला पद्धत अशी होती की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला व 16 तारखेला इंधनाच्या किमतीमध्ये ग्लोबल मार्केटनुसार बदल होत असे. म्हणजेच 15 दिवसापर्यंत इंधनाच्या किमती या स्थिर राहत. 16 जून 2017 रोजी केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली व त्यानुसार पेट्रोल डिझेलच्या किमती 15 दिवसांऐवजी सकाळी 6 वाजता रिवाईज केल्या जाऊ लागल्या. त्यामुळे आपण पेट्रोल डिझेलच्या किमती दररोज कमी जास्त झाल्याचे ऐकतो. म्हणजेच पेट्रोल डिझेलच्या किमती या ग्लोबल मार्केटनुसार कच्च्या तेलाच्या किमतीवरून ठरत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या संदर्भात भारतीय नागरिकांना काही आक्षेप आहेत. वास्तविकता पाहिली तर भारतामध्ये सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती या त्यावरील टॅक्सच्या माध्यमातून रेग्युलेट करत असते. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती ग्लोबल मार्केटनुसार कमी झाले तेव्हा सरकारने त्यावरील टॅक्स वाढवले. म्हणजेच एक्साइज ड्युटी 13 रुपये प्रति लिटर पेट्रोल व 16 रुपये प्रति लिटर डिझेल सोबत बऱ्याच राज्यांनी सुद्धा पेट्रोल डिझेलवरील वॅट वाढवला. 2020च्या सुरुवातीला केंद्र सरकारची पेट्रोलवरील एक्साइज ड्युटी 12 रुपयाच्या आसपास होती. आज ती 33 रुपयाच्या आसपास आहे. टॅक्सची मागील सरकारसोबत तुलना करायची ठरवली तर 2014 साली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 7 वर्षात पेट्रोल डिझेलवरील टॅक्स मध्ये तिप्पट वाढ केलेली आहे. सध्याच्या पेट्रोल दरवाढीला नरेंद्र मोदी सरकार हे कारण देतं ते म्हणजे ऑइल बॉन्ड. काँग्रेस सरकारने केलेल्या ऑइल बॉन्डचा परतावा कंपन्यांना द्यावा लागत असल्याने सध्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढ होत असल्याचे नरेंद्र मोदी सरकार सांगत आहे. बॉन्डचा सोपा अर्थ असा की एका ठराविक वेळेपर्यंत पैसे देण्याचा लेखी शब्द देणे. आरबीआयच्या नियमानुसार सरकार कंपन्यांसाठी स्पेशल बॉन्ड इश्यू करू शकते. म्हणजेच सरकारकडे पैशांची टंचाई असेल तर सरकार रोख पैशांच्या जागी बॉन्ड पेमेंट करू शकते. ऑइल बॉन्डचा सरकारला फायदा तो म्हणजे तिजोरीतून रोख पैसे देण्याची गरज भासत नाही. मनमोहन सिंग सरकारने 2005 साली ऑइल बॉन्ड तेल कंपन्यांना इश्यू केले व त्याचा परतावा सध्या करावा लागत असल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढ होत असल्याचे मोदी सरकार सांगते. अभी अर्थशास्त्रियों ने और एक विषय भी लाया है. कांग्रेस 2014 के पहले हमारे ऊपर लाखों करोड़ों रुपया बकाया छोड़ के गया तेल बॉन्ड को लेके, जिसके कारण उसकी इंटरेस्ट और उसकी प्रिंसिपल दोनों की काम हमको अभी चुकता करना पड़ रहा है. वो भी एक प्रमुख कारण है तेल दाम बढ़ने में. पण ऑइल बॉन्ड ही संकल्पना सर्वप्रथम भारतात वापरली ती 2002 साली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी यांच्या सरकारने सुरू केलेल्या ऑइल बॉन्डचे पैसे मनमोहन सिंग यांच्या सरकारने भरले होते, पण एवढी चर्चा झाली नव्हती. आता आपण पाहूया की काँग्रेस सरकारने ऑइल बॉन्ड का इश्यू केले. 2004-5 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. जनतेने व विरोधी पक्षाने यावेळी मनमोहन सिंग यांच्या सरकारला धारेवर धरले होते. उन्होंने देश में जिस प्रकार से पेट्रोल के दाम बढ़ा दिए, ये दिल्ली सरकार की शासन चलाने की नाकामयाबी का जीता जागता सबूत है. त्याचा परिणाम म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी काँग्रेस सरकारने देशांतर्गत काही प्रयत्न केले. ते म्हणजे पहिला टॅक्स कमी केला. दुसरी गोष्ट पेट्रोलियम कंपन्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली. टॅक्स कमी केल्याने दरवाढ स्थिर होण्यापर्यंत मदत झाली, पण दर कमी करण्यासाठी त्याचा फायदा नाही झाला. त्यामुळे सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला, पण सरकारच्या तिजोरीवर त्यामुळे ताण येऊ लागल्याने अनुदान देण्यासाठी काँग्रेस सरकारने रोख रकमेऐवजी ऑइल बॉन्ड इश्यू केले. आता ही गोष्ट खरी आहे की बीजेपी सरकार काँग्रेस सरकारने इश्यू केलेले बॉन्ड सेटल करत आहे, पण खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रक्कम मोदी सरकार तेल कंपन्यांना देत आहे का? आता थोडी आकडेवारीवरती नजर टाकूया. 2005 ते 2012 या कालावधीत काँग्रेस सरकारने 1.44 लाख कोटी रुपये एवढ्या किमतीचे बॉन्ड इश्यू केले होते. 2014 मध्ये बीजेपी सरकार सत्तेत आले तेव्हा 134.423 लाख कोटी किमतीचे बॉन्ड सेटल करणे बाकी होते. 2015 साली बीजेपी सरकारने 3.5 कोटी किमतीचे बॉन्ड सेटल केले. त्यानंतर सुद्धा 1.31 लाख कोटीची रक्कम सरकारकडे देणे होते, पण तेव्हापासून एकही बॉन्डची मॅच्युरिटी डेट रीच झाली नाही. त्यामुळे 2015 पर्यंत एकही बॉन्ड सरकारला सेटल करण्याची गरज पडली नाही. फक्त 10,000 कोटी रुपयांची वार्षिक व्याज तेल कंपन्यांना द्यावं लागतं. आता नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये बॉन्डची मॅच्युरिटी डेट आलेली आहे, त्यामुळे त्याची किंमत ही 20,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यानंतर बॉन्डची मॅच्युरिटी डेट 2023 व 2024 मध्ये असल्याने त्यापूर्वी सरकारला कोणताही ऑइल बॉन्ड सेटल करण्याची गरज नाही. 2019-20 या आर्थिक वर्षात सरकारने इंधनावरील एक्साइज ड्युटीच्या माध्यमातून जवळपास 2 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.
जी त्या एकूण बॉन्डच्या किमतीच्या कितीतरी जास्त आहे. 2021च्या आर्थिक वर्षात हीच रक्कम 3.35 लाख कोटी रुपयांची आहे. ही झाली केंद्र सरकारची कमाई, पण राज्य सरकार सुद्धा यातून काही कमी कमवत नाहीत. 2020-21च्या आकडेवारीवर थोडी नजर टाकूयात. महाराष्ट्र 25,430 कोटी, सर्वाधिक कमाई करणारं राज्य उत्तर प्रदेश 21,956 कोटी, तमिळनाडू 17,063 कोटी, कर्नाटक 15,476 कोटी, गुजरात 15,141 कोटी. पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी आज घडीला एक तिसरा पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे पेट्रोल डिझेल यांना जीएसटी अंतर्गत आणणे. पण इंधन दरवाढीला नेहमी केंद्र सरकारला जबाबदार धरणारी राज्य सरकारे या मुद्द्याला विरोध करताना दिसून येतात. याची मुळात दोन कारणे आहेत. जर पेट्रोल डिझेल जीएसटी अंतर्गत आले तर राज्यांना मनमानी कर लावण्याचा अधिकार नष्ट होईल व राज्याच्या तिजोरीत येणारा व्हॅट अंतर्गतचा पैसा कमी होईल. दुसरं कारण असं आहे, सध्या राज्याने लावलेला व्हॅटमुळे इंधनावरील टॅक्सचा पैसा सरळ सरळ राज्य सरकारच्या तिजोरीत जातो, पण जीएसटी मुळे तो सुरुवातीला केंद्राकडे जाईल, नंतर राज्यांना वितरित केला जाईल आणि या सर्व प्रक्रियेमध्ये वेळ जाईल. पेट्रोल डिझेल दरवाढ संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात नवीन भूमिकेत नवीन विषयासह बिटवीन द लाईन्स मध्ये. टीओडी मराठी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.